आज 20 जुलै जागतिक बुद्धिबळ दिन। बुद्धिबळ हा केवळ दोन खेळाडूंमधील सामना नाही, तर बुद्धी, संयम, एकाग्रता आणि रणनीतीची कसोटी पाहणारा खेळ आहे। जगभरातील कोट्यवधी लोकांना आपल्या 64 घरांच्या या पटानं भुरळ घातली आहे। जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त पाहूया या खेळाची वैशिष्ट्य आणि त्यांचं महत्त्व सांगणारं हे विशेष वृत्त। 64 घरांचा पट, 32 मोहरे आणि प्रत्येक चालीनंतर बदलणारं सामन्याचं चित्र हा खेळ आहे बुद्धिबळाचा। जागतिक बुद्धिबळ दिन दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो। बुद्धिबळ हा जगातील सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय बुद्धीच्या खेळांपैकी एक आहे। भारतातून या खेळाची सुरुवात झाल्याचं मानलं जातं। प्राचीन काळात चतुरंग या नावानं ओळखला जाणारा हा खेळ आज जगभर पोहोचलाय। बुद्धिबळाच्या पटावर राजा, राणी, हत्ती, उंट, घोडा आणि पैदल अशी मोहरे असतात। प्रत्येक मोहऱ्याची चाल वेगळी असते, त्यामुळे या खेळात प्रत्येक चाल अत्यंत विचारपूर्वक खेळावी लागते। बुद्धिबळामुळे मुलांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते। त्यामुळे आजच्या डिजिटल युगातही बुद्धिबळाचं महत्त्व कायम आहे। या खेळानं भारताला जगाच्या नकाशावरही मोठी ओळख मिळवून दिली आहे। विश्वनाथन आनंद यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानानं फडकवलाय। आज भारतात बुद्धिबळाची लोकप्रियता झपाट्यानं वाढत असून अनेक युवा खेळाडू या खेळात आपलं भविष्य घडवत आहेत। एक चाल, एक रणनीती आणि विजयाची संधी। बुद्धिबळ आपल्याला शिकवतो, विचार करून चाल खेळा, संयम ठेवा आणि प्रत्येक आव्हानाला रणनीतीने सामोरं जा। बुद्धिबळाच्या पटावर राजा महत्त्वाचा असतो, पण विजय मिळवून देणारी चाल कोणताही मोहरा खेळू शकतो हा संदेश या पटावर मिळतो। हा खेळ एक मोठा जीवनमंत्र देतो की प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळा, कारण एक छोटीशी चूक पराभव ठरवू शकते आणि एक अचूक चाल विजयाचा इतिहास घडवू शकते। जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त न्यूज कट्टा 24 तर्फे बुद्धिबळ प्रेमींना हार्दिक शुभेच्छा।